कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। भरणे नाका येथे जगबुडी नदी पुलावर केमिकलने भरलेला टँकर पलटी, केमिकल थेट जगबुडी नदीत सांडल्याने नदीचे पाणी दूषित। महाड तालुक्यातून बेपत्ता झालेला धोत्रेचा मृतदेह सापडला, अपघात की घातपात, उलटसुलट चर्चेला उधाण। लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलन तीव्र, आंदोलनकर्त्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। आणि बागमांडला मार्गावर एसटी सेवेचा बोजवारा उडाला, खोपट डेपोच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका येथे केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे। या अपघातानंतर टँकरमधील इथेनॉल केमिकलची गळती सुरू झाली असून हे केमिकल थेट जगबुडी नदीत सांडल्याने नदीचे पाणी दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे। मुंबईहून लोटे MIDC निघालेला हा टँकर जगबुडी नदीच्या पुलावर पलटी झाला। अपघातानंतर मोठ्या प्रमाणात केमिकल गळती झाल्याने परिसरात उग्र वास पसरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। विशेष म्हणजे याच परिसरात खेड शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेच्या जॅकवेल विहिरी असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले। तसेच लोटे MIDC मधील तज्ज्ञांची टीम देखील पाचारण करण्यात आली। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील पाणी पुरवठा आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। नक्कीच आता या ठिकाणी इथेनॉलची वाहतूक करणारा टँकर या भरडनाक्याच्या पुलावरती अपघात झालेला आहे आणि ह्याचं इथेनॉल हे आता लगतच्या ह्या नदीतून शहरालगत असलेल्या सर्व परिसरामध्ये जाणार आहे। मी आपणाला आवाहन करू इच्छितो की शहरालगत किंवा नदीलगत असलेल्या सर्व जे वस्त्या आहेत त्यांनी आपली काळजी घ्यावी, जेणेकरून हे जे केमिकल युक्त पाणी आपल्यापर्यंत येणार आहे त्याचा कुठेही हानी आपल्यापर्यंत, आपली आरोग्यापर्यंत होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी। आणि तसंच या ठिकाणी आता सन्माननीय खेडचे तहसीलदार साहेब आणि PI साहेब इथे हजर झाले आहेत। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू ठेवू, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। लक्ष्मी ऑर्गॅनिकचा हा टँकर असल्याची आता या ठिकाणी प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे। त्याच्यामध्ये इथेनॉल आहे आणि ते 70% पाण्यामध्ये मिक्स होतं। ह्याच्यापासून लोकांच्या जीवितात खरंच धोका आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिकला कायम विरोध चालू आहे की त्यांनी कुठेतरी हे थांबलं पाहिजे, हे लोकांच्या जीवितासाठी धोका होत आहे। पण ह्यांचे जे आता जो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे ह्याची जर तुम्ही मेडिकल केली तो अक्षरशः अल्कोहोल घेतलेला आहे, हे दारू पेलेल्या अवस्थेत आहे। त्याला प्रथम आपण पाठवलेले कळपणीला आणि त्यातून त्याला पुढच्या उपचारासाठी डेरोन हॉस्पिटलला पाठवणार आहे। पण ह्याच्यावर खरंच उपाययोजना व्हायला पाहिजे, सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हे लोकांच्या जीविताजवळ खेळतात। आजपर्यंत केमिकल तिथं फॅक्टरीमध्ये होतं, आता ते आमच्या घरापर्यंत आलंय। म्हणजे उद्या जर हे पाण्यामध्ये मिक्स झालं आणि आमच्या जर नळपाणी योजनेच्या मार्फत लोकांच्या घरापर्यंत गेलं तर सगळ्यात मोठा भयंकर हा या ठिकाणी एक मोठा अपघात होऊ शकतो, घडू शकतो। आमचं जॅकवेल इथून 100 मीटरच्या अंतरावर आहे, त्याची सुरक्षा देण्यासाठी आमचे सर्व कर्मचारी नगरपालिका त्या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही काळजी घेतोय, पण ह्याच्यावर उपाययोजना म्हणजे ह्याच्या सरकारने कोणतीतरी बंदी घातली पाहिजे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बेपत्ता झालेल्या सूरज धोत्रे यांचा मृतदेह वरंदा घाट परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। नवीन वसाहत खरवली येथील रहिवासी असलेल्या सूरज धोत्रे यांचे काही दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार महाड MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। दरम्यान वरंदा घाटातील एका वळणावर सुमारे 50 फूट खोल जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आलाय। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे अपघात की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। मृतदेह शवविच्छेदनासाठी बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला। मात्र 4 तास उलटूनही शवविच्छेदनासाठी संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणाचा पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहेत।
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे। येत्या 6 एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत निवेदन सादर केले। या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे। त्यामुळे येत्या 6 एप्रिल रोजी होणाऱ्या मोर्चाला आता अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतींच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने देखील मोर्चाच्या ठिकाणाची पाहणी केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। हा मोर्चा अत्यंत नियोजनबद्ध आणि सनदशीर मार्गाने काढण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। नमस्कार। लोटे परशुराम येथे असलेली लक्ष्मी ऑर्गॅनिक ही जी कंपनी आहे तिथे काही अत्यंत धोकादायक अशी PFAS सारखी केमिकल बनत असतात आणि त्यामुळे एकंदरीतच तिथल्या लोकांना प्रदूषण प्रचंड होत आहे आणि पुढील काळामध्ये लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात। मच्छीमारी करणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास आहे आणि अनेक पातळीवरती दाद मागण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा प्रशासनाकडून शासनाकडून कुठल्याही प्रकारचं त्यांना सहकार्य मिळत नाही आहे। गेले जवळजवळ 70 दिवसाहून अधिक या परिसरातल्या अनेक गावातले लोक या गोष्टीच्या विरोधामध्ये आंदोलनाला धरणं धरून बसलेले आहेत, पण कुठल्याही प्रकारे त्या कंपनीच्या वरती कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे। तर कुठेतरी प्रशासन, शासन आणि तिकडचे अधिकारी असतील आणि कंपनी यांच्यामध्ये साठलोटा असल्याचं स्पष्ट दिसतं आहे आणि त्यामुळे तिकडच्या लोकांना जो आज त्रास होतो आणि उद्या तो अधिकाधिक वाढत जाणार आहे। लोकांना आरोग्याच्या समस्या होणार आहेत, मच्छीमारीच्या समस्या होणार आहेत। यासाठी जे आंदोलनाला लोक बसलेले आहेत त्यांना नक्कीच आमचा पाठिंबा आहे आणि हा प्रश्न कसा तसाच लावायचा आणि तिथे होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना कसं रोखायचं त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना नक्की मदत करेल आणि याची संपूर्ण माहिती घेऊन ज्या ज्या स्तरावरती आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही नक्की करू। आत्ताच ह्या सगळ्या मंडळींनी राजसाहेबांची भेट घेतलेली आहे, त्यांना संपूर्ण समस्या समजून सांगितलेली आहे। तेही याच्यावरती जे काही योग्य असेल ती कारवाई करण्याचा प्रयत्न करू। आज सर्वच MIDC लोटे या परिसरात असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरोधात चाललेल्या आंदोलनातील सर्वच आपले कोकणवासीय बांधव या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले होते। सन्माननीय राजसाहेब यांनी त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, त्यांना पाठिंबा देखील दर्शवलेला आहे। या आंदोलनात स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सहभाग घेणार आहे। पण कोकणावर जे PFASच्या माध्यमातून जे संकट आता येऊन ठेपलेलं आहे त्या संदर्भात परिपूर्ण माहिती घेऊन आदरणीय राजसाहेब भविष्यातली या लोकांना जे काही सहकार्य करायचं ते नक्की करतील आणि उद्याच्या होणाऱ्या 6 एप्रिल 2026च्या आंदोलनात मी समस्त कोकणवासियांना देखील आवाहन करतो की हा समस्त कोकणाचा विषय आहे। हा फक्त MIDC खेड लोटे या परिसराचा विषय नाही आहे, तर हा आपल्या कोकणाचा या निसर्गाने आपल्यावरती असंख्य असं मोठं प्रेम केलेलं आहे त्या कोकणाचा विषय आहे। आपण सर्वांनी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या झोपलेल्या प्रशासनाला जागं करूया, कारण या प्रशासनाला कळत नाही आहे, तिथल्या आमदारांना तिथल्या खासदारांना याची जाण नाही आहे की आपण देखील याच कोकणात राहतात। या विषाणूचे किंवा या ज्या केमिकलचे जे परिणाम आहेत ते कदाचित भविष्यात आपल्या पिढ्यांना देखील भोगावे लागतील। त्यामुळे कुठेतरी हे आत्ता इथेच थांबवूया, याबद्दल जनजागृती होई करायची। त्यासाठी उद्याच्या 6 तारखेच्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सगळ्यांच्या समवेत आहे। जय महाराष्ट्र। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला मार्गावर ST सेवेचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय। खोपट डेपोच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला। दिनांक 4 रोजी सकाळी बागमांडला येथून सुटलेली ST बस कुरवडे घाटात सुमारे 7 किलोमीटर अंतरावर अचानक बंद पडली। बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते। घाट माथ्यावर बस बंद पडल्याने प्रवाशांना खाली उतरून बसला धक्का मारण्याची वेळ आली आहे।
प्रवाशांनी संताप व्यक्त करत तिकीट काढून प्रवास करत असताना बस ढकलावी लागणे हे गंभीर बाब असल्याचे सांगितलंय। खोपट डेपो प्रशासन जाणीवपूर्वक जुनी आणि निकृष्ट बस या मार्गावर सोडत असल्याचा आरोप देखील प्रवाशांनी केलाय। दरम्यान ठाणे बागमांडला मार्गावरील बस वेळेत सुटत नसून दररोज 2 ते 2.5 तास उशीर होत असल्याने प्रवासी त्रस्त झालेत। या प्रकाराची शासनाने तातडीने दखल घेऊन एसटी सेवा सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते आहे। डेपो मॅनेजर साहेब ठाणा गाडीकडून नेहमीच लेट येते, नेहमीच उशिरा पोहोचवते आणि नेहमीच बिघडते। आता सध्या ॲव्हरेज बिघडते। काय नाव आपलं? दीपक पाटील, बागमांडला। आणि ठाण्याहून गाडी सुटल्यानंतर डेपो मध्ये आणतात, परत सांगतात सगळ्यांना आणि उतरवतात फोन आणि गॅस अटेंड करत भरायला नाही। गाडी घेऊन जातात, पहिलीच रेडी करून डेपोवाले देत नाही। फोनवर उत्तर व्यवस्थित देत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालावल खाडीत सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाच्या मुद्द्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी कठोर भूमिका मांडली आहे। अवैध वाळू उपसा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। या प्रकरणात आमदार निलेश राणे आणि आपण स्वतः शासकीय यंत्रणांच्या संपर्कात असून संपूर्ण घडामोडींवर करडी नजर ठेवली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे। शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा मार्ग असल्याचं सांगत जिल्ह्यातील बांदासारख्या प्रमुख बाजारपेठांवर परिणाम होणार असल्यास त्या भागांना वगळून महामार्गाचा आराखडा तयार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। शेवटी पालकमंत्री असलो तरी या जिल्ह्याचा सेवक म्हणून या जिल्ह्याच्या लोकांच्या अडीअडचणी दूर करणं हे माझं मूळ कर्तव्य आहे आणि म्हणून लोकांशी जास्तीत जास्त संवाद करणं, त्यांची गाठीभेटी घेणं आणि त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही हे पालकमंत्री कक्ष सुरू केला होता आणि त्याप्रमाणे आज ह्या पालकमंत्री कक्षामध्ये बसून माझ्या जनतेची जे काही अडीअडचणी आहेत, निवेदनं आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हा संवादाची बैठक इथे आयोजित केली होती। मोठ्या प्रमाणामध्ये लोक आली, त्यांनी त्यांच्या निवेदनावर आमच्याकडून न्याय मिळवून घेतला आणि असंच या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जनतेशी सातत्याने संवाद ठेवणं। आता माझ्याबरोबर आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पण आहे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आणि अन्य लोकप्रतिनिधी पण इथे आहेत आणि म्हणून जनतेचे सेवक म्हणून आम्ही जेवढे जास्त जनतेच्या जवळ जाऊ, जनतेला थांबून ठेवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न लवकर सोडवणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे आणि तेच आम्ही करण्यासाठी आज इथे जमलेलो आहे। कालच त्या संदर्भात आमदार निलेश राणेजी असतील, मी स्वतः असेल, आम्ही सगळे शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहोत, महसूल यंत्रणेच्या संपर्कात आहोत। अनधिकृत अशा पद्धतीचा कोणी वाळू उपसा करत असेल तर आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सहन करणार नाही, म्हणून त्या पद्धतीचे निर्देश आणि आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यावर करडी नजर आमच्या लोकांची आहे, म्हणून जनतेने निश्चिंत राहावं। रायगड जिल्ह्यातील शिव मुंढाणी झोतीरपाडा परिसरात सुभेदार मंगेश नामदेव पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कोमल मंगेश पाटील यांच्या शिवछत्रपती पुरस्कार सन्मानाचा भव्य सोहळा दिमाखात पार पडला। मुंढाणी फाटा येथे झालेल्या कार्यक्रमात देशभक्ती, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते। दीर्घकाळ भारतीय सैन्यात सेवा बजावत सुभेदार मंगेश पाटील यांनी देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचं योगदान दिलं। त्यांच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणाचा गौरव करत ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सन्मान केला। तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोमल पाटील यांना मिळालेल्या शिवछत्रपती पुरस्कारामुळे परिसरात अभिमानाचं वातावरण निर्माण झालं आहे। यावेळी सुभेदार मंगेश पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर युवकांना देशसेवेसाठी प्रेरित करण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यांच्या सैन्य सेवेतले अनुभव ऐकताना उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत झाली। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूप अवघड आहे आणि मला सांगताना खूप दुःख होतं। 22 एप्रिल 2022 ची गोष्ट नाही, सॉरी 25 ची गोष्ट, पहलगाम झाला जो आपला ऑपरेशन सिंदूर। ऍक्च्युली ते 3 दिवस खूप माझ्यासाठी खडतर होते। कोणीच नव्हतं माझ्याजवळ, फक्त म्हणजे आई वडील साथ देत होते, भाऊ बहीण। ऍक्च्युली मला इथे सांगायचं, खास करून मी सांगते की माझी भाऊच आहे म्हणजे अंकिता किरवे, तिने मला शेवटपर्यंत खूप साथ दिली आणि अशीच ती साथ दे अशी मी तिला विनंती करते। 2022 आता 26 ची गोष्ट पहलगामची,
3 दिवस त्याने मला आधी फोन केला. 20 एप्रिलला त्याने मला फोन केला की ऍक्च्युली खूप सांगताना खूप वाईट वाटतं की मी राहिलो तर तुमच्यासाठी राहील, नाही तर राहणार नाही. आज खरं तर मंगेश पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचा मोठा सोहळा आमच्या या गावी संपन्न झाला. केवळ आमच्या या शिव बेडसे परिसरासाठी नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असा हा क्षण होता. आपल्या भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा अशी तरुण मुलं पुढे येतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करतात, तेव्हा ती नोकरी न राहता एक नोबल सर्व्हिस किंवा नोबल कॉज बनतं आणि तीच प्रेरणा इतर तरुणांना देण्याचं कार्य या माध्यमातून अशी तरुण मंडळी करत असतात. आपल्या सेवेचा कार्यकाल पूर्ण करून अगदी 17 वर्ष या भारत मातेची सेवा करून आणि मग त्याच्यामध्ये अगदी ऑपरेशन सिंदूर सारखे अगदी आपल्या जीवावर बेतणारे असे प्रसंग अनुभवून अशी तरुण मंडळी पुन्हा समाजामध्ये आपलं पुढचं आयुष्य सुखकर आणि समृद्धमय जगण्यासाठी जेव्हा येतात, तेव्हा त्यातून गावातील आपल्या विभागातील अनेक तरुणांना एक मोठी प्रेरणा देतात आणि खरं तर आमच्या सगळ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या सगळ्यांसाठीच आज आमचं ऊर अगदी अभिमानाने भरून आलेलं आहे की अशी तरुण मंडळी जर समाजासाठी आपल्या या मातीसाठी आपलं काहीतरी देणं आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ज्योती वाघ यांना आदर्श शिक्षिका शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड यांच्या वतीनं महाड येथे आयोजित स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलनात हा सन्मान प्रदान करण्यात आला. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अध्यापनासोबत नृत्य, गायन, भरतकाम, विणकाम, पाककला आणि कविता लेखन अशा विविध क्षेत्रातही त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे आपल्या मुलीचे नेत्रदान करून त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांकडून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या कार्यक्रमात झी मराठीतील अभिनेते संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.